हरिओम. आज शुक्रवार 21 ऑक्टोबर 2025 शके 1947 कार्तिक शुद्ध नवमी सरदार पटेल जयंती. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की मनुष्य मात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आलाय. ते म्हणतात की भगवंत एकच ओळखतो, जो त्याची भक्ती करतो तो त्याला आवडतो. तिथे जातीचं वर्णाचं बंधन नाही. बरं, आपण भाग्यवान कुणाला म्हणतो? ज्याचा पैसा अधिक असतो त्याला. पण तो काही खरा भाग्यवान नव्हे. ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान. भगवंत आपल्याला भेटणं हे प्रत्येकाने जीवनातलं मुख्य कार्य समजावं. पैसा भगवंताच्या आड येत नसतो. आपला अहंकार, मीपणा हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो. मी सेवा करतो असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही. करते पण आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली. भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते पुण्यकर्म होतं ना. भगवंत माझ्या जवळच आहे अशी श्रद्धा ठेवून वागावं. श्रद्धेनं जो करील त्याला फळ येईल नक्कीच. पण म्हणून श्रद्धे वाचून केलेलं भजन पूजन वाया जातं असं नाही समजू. भगवंताची भक्ती उत्पन्न व्हायला म्हणूनच भजन पूजन करावं. मनाचं रंजन म्हणून करू नये. सत्कर्म करणारे पुष्कळ असतात, पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थ बुद्धी असते. फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणं हीच खरी भक्ती. सर्वाभोवती भगवत भाव ठेवावा हेच परमार्थाचं खरं सार आहे. माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल. मी कोण हे न ओळखल्यामुळेच आपलं सर्व चुकतंय का? माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येतं. सर्व चेतना त्याच्याकडून मिळते हे एक, आणि दुसरं म्हणजे देह ठेवला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणीतरी दुसरा असला पाहिजे. म्हणजे देह हा मी नव्हे, जागृती स्वप्न सुषुप्ती यांचा साक्षी कोणीतरी आहे हे खास. मी कोण हे जाणायला साक्षी रूपाने वागावं. सर्व जगाला मी माझे म्हणतो, पण जो खरा माझा त्याला तो म्हणत नाही. भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी ना. अनुमानाने अनुभवाने पाहिलं तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीनं पटेल. वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो. आणि म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी. म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल. सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. आकाश हे जसं सर्वांना सारखं आहे त्याचप्रमाणे मानव जन्माचं ध्येय हे सर्वांना सारखंच आणि एकच आहे. कोणत्याही जातीतला, धर्मातला, देशातला मनुष्य असू दे, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे. आज भगवंताला शरण गेलो तर तो आपल्याला हातचा कधी सोडणार नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.